नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण खूपच पौष्टिक आणि चवीला तितकीच भन्नाट अशी नाश्त्याची रेसिपी बनवणार आहोत. तर यासाठी इथे मी गॅसवरती कढई गरम करत ठेवले. यामध्ये 2 चमचे तेल घालायचे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मी जिरं घातलं आणि यानंतर किसलेलं आलं आणि लसूण घातलं. साधारण अर्धा इंच आलं आणि 4 ते 5 पाकळ्या लसूण इथे मी घेतला होता. आलं आणि लसूण परतून घेतलं. यानंतर इथे एक मध्यम आकाराचा कांदा चिरून यामध्ये घालायचा आहे. कांदासुद्धा परतून घेऊया. कांदा लवकर सॉफ्ट व्हावा यासाठी इथे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि आता कांदा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा आता छान ब्राऊन झाला आहे. आता यामध्ये मसाले घालूया. तर इथे चवीप्रमाणे मी लाल तिखट घातलं. यानंतर पाव चमचा हळद घातली आहे. अर्धा चमचा धनेजिरे पूड घालायची आहे आणि यानंतर पाव चमचा इथे मी गरम मसाला घातला आहे. आता हे सगळे मसाले परतून घेऊया. मसाले परतल्यानंतर यामध्ये भाज्या घालायच्या आहेत. इथे मी भाज्या घेतल्यात. तर यामध्ये मी किसलेला कोबी घेतला आहे, बारीक चिरलेली शिमला मिरची घेतली आहे, गाजर घेतलं आहे आणि फ्लावर घेतला आहे. तर घरी ज्या भाज्या उपलब्ध असतील त्या तुम्ही इथे घेऊ शकता. यामध्ये तुम्ही बारीक चिरलेली फरसबी घेऊ शकता. ज्या भाज्या घरी उपलब्ध असतील त्या तुम्ही यामध्ये बारीक चिरून घातल्या तरी चालेल. यानंतर यामध्ये मी एक छोटी वाटी वाफवलेला मटार घालते. आता हे सगळं आपण एकजीव करून घेऊया. भाज्या आणि मसाले छान मिक्स करून घ्यायचे आणि परतून घ्यायचे हे 2 ते 3 मिनटं. हे परतल्यानंतर आता इथे एक मी मध्यम आकाराचा बटाटा शिजवून सोलून असा कुस्करून घेतला होता, तो यामध्ये घालायचा. बटाटासुद्धा भाज्यांबरोबर एकजीव करून घेऊया. हे सगळं मी छान असं मिक्स करून घेतलं. आता जो आपण पावभाजीचा जो मॅशर असतो तो घ्यायचा आहे आणि अशी ही भाजी पूर्ण अशी मॅश करून घ्यायची आहे. आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे. आता हे आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि असं पसरवून घेऊया म्हणजे थंड होईल. हे मिश्रण थंड झालं आहे. आता इथे मी एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. तर यातलं थोडं थोडं घालत यामध्ये मिक्स करत जायचं आहे. हे अजूनही ओलसर आहे तर उरलेलं पीठसुद्धा इथे घालते आहे. तर आज याचा आपण मिक्स व्हेज पराठा किंवा मसाला पराठा बनवतो आहे. तर इथे सगळं एक वाटी पीठ घालून मी हे असं मळून घेतलं आहे. आता यातला एक गोळा घ्यायचा आहे. हा गोळा आता सुक्या पिठामध्ये घोळवून याचा आपण पराठा लाटून घेऊया. तर इथे मी असा याचा पराठा लाटून घेतला आहे. आता हा असाच तुम्ही भाजू शकता. दिसायला छान दिसावा म्हणून मी अशा एका प्लेटने किंवा झाकणाने हा कट करून घेते. एक्स्ट्राचं पीठ काढून घेऊया. तर घरीच असलेल्या नेहमीच्या भाज्या आणि पीठ वापरून हा पराठा आपण तयार केला. तर हा पराठा पहा, दिसायला अगदी मस्त दिसतोय. तर असेच इथे 2 पराठे मी लाटून घेतलेत. आता पराठा आपण भाजून घेऊया. तर यासाठी इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला आहे. तवा गरम झाल्यानंतर यावरती पराठा घालायचा आहे. सुरुवातीला मी तेल तूप काहीही घातलेलं नाही आहे इथे. एका बाजूने पराठा भाजून झाल्यानंतर आपण उलटून घेऊया
आणि आता दुसऱ्या बाजूने सुद्धा पराठा भाजून घेऊया। दोन्ही बाजूने असा पराठा भाजून झाल्यानंतर यावरती तेल घालायचे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे तूप किंवा बटर सुद्धा घालू शकता। तर हा पराठा तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता। भाजी पोळी वेगवेगळी बनवायचा कधी कधी कंटाळा येतो, तर हा पराठा तुम्ही बनवू शकता। यामध्ये भाज्या सुद्धा आहेत आणि खूपच पौष्टिक अशी रेसिपी आहे। तुम्ही भाज्या जर रात्री चिरून ठेवल्या, बटाटा जर शिजवून ठेवला, तर सकाळी अगदी घाईच्या वेळेस सुद्धा झटपट तुम्ही हा पराठा नाश्त्यासाठी बनवू शकता। हा पराठा मी दोन्ही बाजूने असा खरपूस भाजून घेतलाय। चवीला तर हा पराठा अगदी अप्रतिम लागतो आणि याबरोबर चटणी सॉस कशाचीच गरज लागत नाही, इतका चवीला छान आहे हा पराठा। तर हा पराठा मी आता काढून घेते। इथे मी टोमॅटो केचप बरोबर हा पराठा सर्व करते। तर लवकरच मुलांच्या शाळासुद्धा सुरू होतील। टिफिनसाठी मुलांच्या अगदी मस्त परफेक्ट अशी रेसिपी आहे। भाज्या मुलं खात नसतील तरी हा पराठा आवडीने खातील, इतका मस्त हा लागतो आणि अगदी सॉफ्ट होतो हा पराठा आणि दिवसभर असा सॉफ्टसुद्धा राहतो। तर आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा। रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। ही रेसिपी किंवा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून कोणत्या गावातून पाहताय हे सुद्धा मला कळवायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।